आपल्यासोबत कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आहे. सर, पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. एकूणच काय सांगाल? आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि आज नियमाप्रमाणे जे काही कामकाज आहे ते या ठिकाणी चाललेलं आहे आणि नक्कीच आम्ही विविध जे काही गोष्टी आहेत त्या भविष्यामध्ये या अधिवेशनामध्ये सुद्धा माझ्या विधानसभेतले काही विषय असतील, मुंबईचे विषय असतील, ते नक्कीच लावून धरून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारची कामं करण्यात आलेली आहेत? नालेसफाई असेल त्याविषयी काय सांगाल? आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षांपासूनचं काम आणि यावर्षीचं काम म्हणजे आता पाऊस नुकताच येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे ह्या पावसातसुद्धा आपले रस्ते म्हणा किंवा जिथे पाणी भरायला पूर्वी पाणी भरत होतं पण त्या ठिकाणी पाणी आज यावेळेला भरलेलं नाही आहे आणि त्याच्यावेळी निश्चितपणे नालेसफाईचं काम चांगलं झालेलं आहे. आमचं स्वतःचं लक्ष त्याकडे होतं. अजूनही जिथे जिथे आवश्यक वाटेल त्या ठिकाणी नालेसफाई म्हणा, छोटे नाले म्हणा, हे सर्व काम साफ करण्याचं काम आम्ही वेळोवेळी करतो आहोत आणि नागरिकांना सूचना केलेल्या आहेत. आपल्या माहितीत जर का कुठली गोष्ट आली तर आम्हाला लगेच कळवा, आपण ती लगेच व्यवस्थित करून घेऊ. तुमच्या मतदारसंघामधील जो सोनाभट्टी जो ब्रिज आहे ज्याला फाटक बोलतात त्याचा डेव्हलपमेंट सुधारणा करण्याचं काम पालिका हाती घेते. एकूणच ते कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्याविषयी? या बाबतीमध्ये पहिल्यापासूनच अशी मागणी होती, कारण आज ना उद्या सोनाभट्टी फाटक हा बंद होणार आहे. रेल्वेला तिथे फाटक बंद करायचं आहे आणि त्यासाठीची नोटीस त्यांनी गेल्या 3-4 वर्षापूर्वी मारली होती. पण मी तिथे माननीय त्यांचे व्यवस्थापक मध्य रेल्वेचे यांना भेटून ती नोटीस मागे घ्यायला लावली आणि जोपर्यंत उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत ही फाटक चालू ठेवा अशी मागणी केली. त्यांनी ती मान्य केली आणि त्याच्यावेळी फाटक सुरू आहे. पण त्याच दरम्यान मी प्रयत्न करत होतो सातत्याने की या ठिकाणी उड्डाणपूल व्हायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून MMRDच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो. पण त्यांनी डिझाईन्स वगैरे सर्व केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी ते झालं नाही. पण नंतर माननीय मुख्यमंत्री पदी असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महापालिकेच्या माध्यमातून हे उड्डाणपूल मंजूर करून घेतलं, निधी मंजूर करून घेतला आणि आता आपण बघितलं असेल त्याचं टेंडरिंग होऊन त्याचं वर्क ऑर्डरसुद्धा निघालेलं आहे. रेल्वेच्या काही परमिशन्स आणि काही BMCच्या माझी तर अशी मागणी आहे की उड्डाणपुलामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, दुकानांचं नुकसान होऊ नये, तिथे राहणाऱ्या लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी कधीतरी मध्यस्थी करून उड्डाणपूलही झाला पाहिजे आणि लोकांची घरं किंवा दुकानंही वाचली गेली पाहिजे कमीत कमी, असा माझा एक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर वाटतं 1-2 महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजनसुद्धा होईल. माझा शेवटचा प्रश्न आहे, हिंदी सक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता परंतु विधिमंडळाच्या जे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच तो निर्णय रद्द केलेला आहे. कसं बघता येईल? आपण बघितलं असेल की आपल्या सरकारचं एकच धोरण आहे आणि निश्चितपणाने BJP शिवसेना ही पहिल्यापासूनच एकत्रित आलेली आहे, एकच विचारधारा आहे आणि त्याच्यामुळे जे काही धोरण आमचं आहे ते माननीय शिवसेनाप्रमुखांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत आणि माननीय शिवसेनाप्रमुख नेहमीच मराठीविषयी आग्रह धरलेला आहे, मराठीला न्याय देण्याचा आणि आम्ही लहानपणापासूनच ते सगळं बघत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आमची सर्वांचीच एक धारणा आहे की मराठी ही महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा झाली पाहिजे, मराठी सक्तीची झाली पाहिजे. अन्य भाषा ज्या आहेत त्या ऑप्शनल झाल्या पाहिजेत म्हणजे ज्या आपल्याला व्यवहारामध्ये किंवा इतर वापरायचं असेल त्यावेळी आपण त्याचा वापर करू शकतो. पण मराठी ही सक्तीची झालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मराठी माणसाने सुद्धा आपल्या बोलतानासुद्धा मराठीमध्येच बोललं पाहिजे किंवा आपण कुठेही रिक्षामध्ये बसलो, फेरीवाल्यांकडे गेलो किंवा अन्य हिंदी लोकांकडे गेलो त्यावेळीसुद्धा आपण मराठीमध्येच आपलं म्हणणं हे त्यांच्यासमोर मांडलं पाहिजे. मी स्वतः ते प्रयत्न करत असतो. अधिकारीसुद्धा विविध हिंदी भाषिक असतात पण मी स्वतः मराठीतूनच सुरुवात करतो आणि नाईलाज असतो त्यांनासुद्धा मराठीत बोलावं लागतं. ही भूमिका जर आपण सर्वांनीच घेतली तर मला वाटतं नक्कीच तो बदल आपल्या महाराष्ट्रात घडेल. महाराष्ट्राच्या बाहेर आपण गेल्यानंतर बघतो आपण की साधारणतः कुठल्याही प्रकारचे विविध भाषिक लोक आहेत ते लोक पहिल्या प्रथम प्राधान्य आपल्या भाषेला देतात. आपण रिक्षात बसलो किंवा त्यांना टॅक्सीमध्ये बसलो तरीसुद्धा ते त्यांच्या भाषेमध्ये पहिल्या प्रथम बोलतात आणि त्याच्यामुळे हा जो मान आपण मराठीला आपल्या दिला पाहिजे तो प्रत्येक मराठी नागरिक त्यालाच मला वाटतं मराठी भाषा हे मला वाटतं शासनाच्या दरबारी हे न करता आपण सर्वांनीच जर मनापासून ठरवलं तरी चांगली ही राजभाषा आपली जी अभिजात भाषेत दर्जा मिळालेला आहे ती अजून मोठी होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही भाषा कशी उंचावेल या दृष्टीने विविध उपक्रमसुद्धा आखले गेले पाहिजे. धन्यवाद. तुम्ही याविषयी संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.